तिसरा दौरा? नाही नाही, रस्त्यात जाताना साल्हेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर. याला दौरा नाही म्हणताय ना, आपण दर्शनाला तिकडे चालू. आणि बाले किल्ला फेले किल्ला कोणाचा नसतो. बाले किल्ला फेले किल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा? हे जनतेचा बाले किल्ला आहे, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा आहे. कोणाचा बाले किल्ला आणि फेले किल्ल्याचा काय संबंध आहे? छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येते. आज राज्यपालांना पण भेटणार आहे. असं द्या म्हणून देत असतो हे देव, द्या म्हणून देत नसतो देव. ते आणखीन घ्यायला बसलाय पण देणार नाही. त्याने ते द्यावं ना द्यावं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही. मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही. फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत. त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितलं त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून अपमान केलाय, मी नाही माफी मागणार, मी मगरूर आहे, माझ्या अंगात मस्ती आहे, असा त्याचा अर्थ होतो. नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासन जिव्हात कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आत्तापर्यंत, कारण 10 तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता, आत्तापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात, सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं? नाही, बोलणं नाही झालं, परंतु 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली. त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला ऐकू माहिती आहे बरेचसे. परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून, म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली, तर आमचं मत एवढं आहे की येत्या विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी 15 तारखेला, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून 10 तारखेला आमरण उपोषण. आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होतं. आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते, तर तुम्हाला अध्यादेश मिळालं होतं, तर तुम्ही गुलाल उडवून विजय उत्सव केलं होतं, मग आता हे आंदोलन कशासाठी, असं काही नेते प्रश्न उपस्थित करताय? नाही, त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत. ते अशी कधीच असं बोलत नाही, परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणीच तसलं आहे. त्यामुळे ते नाशिकमध्ये होते तेवढ्या पुरतं बोलले असते ना, आता ते बदलते. पण आता जे तुम्ही आंदोलन करताय ते आंदोलन कशासाठी नेमकं, म्हणजे काय त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत? जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलं होतं, त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही. काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून. काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे. कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे. ज्या ज्या मागण्यात, आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते. त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार. ती अंदाजात दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारलं आहे. आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण. त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील ओबीसीचे नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. जर अशा पद्धतीचा सरकारने अध्यादेश केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करू, न्यायालयातून तो रद्द करून आणू, अशा प्रकारची भूमिका आता त्यांनी घेतली. मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा? आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इदलाच आहे. देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्याने, असं करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला. नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावील, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच आहे. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नावीला जाणं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. आता मंडल कमिशन